Welcome students to the second lecture of Basic Principles of Organic Chemistry. So today in this lecture we are going to discuss the points wedge formula, Fisher projection formula or cross formula, sawhorse or anion or perspective formula and Newman projection formula. So the molecules in 3 dimensions. आपण जे काही मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर आतापर्यंत बघितलेले आहेत ते कसे आहेत तर 2 डायमेन्शनमध्येच आहेत. ओके, फक्त आपण स्ट्रेट लाईनमध्ये किंवा ब्रांचिंगमध्ये त्याचे स्ट्रक्चर्स बघितलेले आहेत. बट आपल्याला जर एखादा मॉलिक्यूल 3 डायमेन्शन्समध्ये 3D मध्ये ड्रॉ करायचं असेल किंवा बघायचं असेल तर त्यामध्ये काय काय चेंजेस होऊ शकतात. फर्स्ट ऑफ ऑल, most of the organic molecules have 3-dimensional shapes. So 4 different methods are used to represent 3-dimensional molecules on the plain paper. जे स्ट्रक्चर्स आपण पाहिले तर मोस्ट ऑफ द मॉलिक्यूल्स जे आहेत ते आपण 3 डायमेन्शनमध्ये डिस्क्राईब करू शकतो, ड्रॉ करू शकतो. त्यासाठी काही मेथड्स आपण यूज करणार आहोत. सो 4 डिफरंट मेथड्स आहेत 3 डायमेन्शनलमध्ये आपल्याला एखादा मॉलिक्यूल जर ड्रॉ करायचा असेल तर on the plain paper. So these are the 4 methods to represent the molecule in the 3 dimension. त्या कोणत्या आहेत तर first is wedge formula, second one is Fisher projection formula or the cross formula, third one is sawhorse or anion or perspective formula, and the last one is Newman projection formula. So अशा 4 मेथड्स आपण यूज करणार आहोत जे काय आपण मॉलिक्यूल्स रिप्रेझेंट करणार आहोत 3D मध्ये. त्यासाठी तर ते फॉर्म्युले काय आहेत, कशा पद्धतीने त्याचं रिप्रेझेंटेशन असतं, वी विल सी वन बाय वन. सो फर्स्ट वन इज द वेज फॉर्म्युला. आपल्याला जर मॉलिक्यूल दिलेला असेल आणि आपल्याला तो 3D मध्ये रिप्रेझेंट करायचा असेल तर फर्स्ट मेथड आपण यूज करतो ती आहे वेज फॉर्म्युला. मग वेज फॉर्म्युला म्हणजे त्यामध्ये आपण मॉलिक्यूल कसा दाखवणार आहोत. द 3-dimensional view of a molecule can be represented on plain paper by representing the single bonds using solid wedge. Solid wedge आपण अशा पद्धतीने दाखवतो. Then dash wedges, dash wedge and normal line. तर वेज फॉर्म्युलामध्ये 3 इम्पॉर्टंट आपल्याकडे लाईन्स आहेत ज्या आपण दाखवणार आहोत. फर्स्ट आहे सॉलिड वेज लाईन जी अशी असते. देन डॅश वेज ज्याच्यामध्ये सगळे आपण डॅश दाखवणार आहोत. आणि एक नॉर्मल लाईन जी आपण रेग्युलर यूज करतो ती. तर सॉलिड वेज आपण कधी यूज करणार, डॅश वेज कधी यूज करणार आणि नॉर्मल लाईन कधी यूज करायचे. त्यासाठी बघा काही काही कंडिशन्स आपल्याकडे असणार आहेत. सॉलिड वेजचं मिनिंग काय असेल, it represents a bond projecting up from the paper towards the reader. म्हणजे सेंट्रली आपला एखादा ॲटम असणार आहे. त्या ॲटममधून सपोज आपण एका प्लेन पेपरवरती मॉलिक्यूल ड्रॉ करतोय 3D मध्ये, तर रिप्रेझेंटिंग अ बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द पेपर म्हणजे पेपरच्या अप साईडला जो काय बॉन्ड रिप्रेझेंट करणार आपण वरच्या साईडला तो आपण सॉलिड वेजने दाखवणार. देन डॅश वेज म्हणजेच काय असेल, रिप्रेझेंट अ बॉन्ड गोईंग बॅकवर्ड बिलो दी पेपर अँड अवे फ्रॉम द रीडर. सॉलिड वेज हा पेपरच्या वरच्या साईडला असणार आहे, अप साईडला, आणि टुवर्ड्स द रीडर जो काही रीड करणारा माणूस असणार आहे. ओके, जो कोणी ऑब्झर्वर असेल, जो त्या फॉर्म्युलाला रीड करत असेल त्या रीडरकडे पॉइंटिंग त्याचं असणार आहे. आणि डॅश वेज जे असेल ते काय रिप्रेझेंट करतं की बॉन्ड हा बॅकवर्ड जातोय, बिलो दी पेपर आहे आणि अवे फ्रॉम द रीडर आहे, त्या रीडरपासून खूप जास्त अंतरावर तो बॉन्ड असणार आहे. आणि नॉर्मल लाईन काय रिप्रेझेंट करते तर बॉन्ड हा इन द प्लेन ऑफ पेपर आहे, त्याच प्लेनमध्ये तो आहे. सो अशा 3 लाईन्स आपण ड्रॉ करणार. फर्स्ट आहे सॉलिड वेज, देन सेकंड डॅश वेज आणि नॉर्मल लाईन. सॉलिड म्हणजेच काय असते, पेपरच्या अप साईडला, देन डॅश वेज बिलो दी पेपर अँड नॉर्मल लाईन इन द प्लेन ऑफ पेपर. सो इथे स्ट्रक्चर आपण बघू शकतो. हे आहे CH4 मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर म्हणजेच
मिथेन, ज्याचं स्ट्रक्चर टेट्राहेड्रल असतं. टेट्राहेड्रल शेप पण अशा पद्धतीने दाखवतो. एक अपसाईडला असतो बॉन्ड, देन 3 बॉन्ड्स आहेत ते खाली असतात. सो असा जो काही शेप तयार होईल सगळे ॲटम्स जॉईन झाल्यानंतर त्याला आपण म्हणतो टेट्राहेड्रल शेप, ज्याच्यामध्ये हा बॉन्ड अँगल असतो 109.5 डिग्री. ऑलराईट, इथे सुद्धा बघा आपण डॅश लाईन एक दाखवली आहे आणि दुसरी सॉलिड वेज लाईन आहे आणि 2 लाईन्स ह्या नॉर्मल लाईन्स आहेत. सो कुठली लाईन कशासाठी असते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. ओके, सो बेसिक अल्केन जो आहे मिथेन, त्याचं हे स्ट्रक्चर आहे CH4. ओके, सेंट्रली प्लेस्ड असा कार्बन आहे आणि त्याचे 4 हायड्रोजन ॲटम्स त्याला अटॅच आहेत. ही सुद्धा एक इमेज आहे जी 3D व्ह्यू दाखवते CH4 मिथेनचा. हा कार्बन आहे, त्याचे 4 हायड्रोजन्स, टेट्राहेड्रल असं हे स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये 2 हायड्रोजनचे बॉन्ड्स आहेत ते आपण नॉर्मल लाईनने रिप्रेझेंट केलेले आहेत. वन आहे ती डॅश लाईन आहे आणि दुसरी सॉलिड वेज लाईन आहे. ओके, सो हा CH4 रिप्रेझेंट करताना आपण इथे काही सिम्बॉल्स दाखवलेले आहेत. सॉलिड लाईन आहे, वेज लाईन आहे, डॅश लाईन आहे. सो डॅश लाईन जी काही दाखवलेली आहे, जो हायड्रोजन डॅश लाईनने कनेक्ट केलेला आहे कार्बनशी, त्याचं मिनिंग काय असणार आहे? जर आपण एखाद्या पेपरवरती 3D स्ट्रक्चर ड्रॉ करत असू तर हा जो काही बॉन्ड असेल तो अवे फ्रॉम दी रीडर असणार आहे, आपल्यापासून खूप जास्त डिस्टन्सवरती असेल आणि बिलो दी प्लेन ऑफ दी पेपर असणार आहे. सॉलिड लाईन्स ज्या काय आहेत त्या नॉर्मल सॉलिड लाईन्स आहेत, ज्या इंडिकेट करतात की बॉन्ड्स हे इन द प्लेन ऑफ पेपर आहेत. जो काय त्या पेपरचा प्लेन असेल त्या प्लेनमध्येच हे 2 बॉन्ड्स आहेत. हा जो डॅश लाईनने दाखवलेला आहे तो बॉन्ड आहे तो बिलो दी पेपर आहे आणि हा जो काय असणार आहे वेज लाईननी रिप्रेझेंट केलेला बॉन्ड दॅट इज प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द पेपर अँड टुवर्ड्स द रीडर, म्हणजे तो जास्त करून आपल्याकडे असणार आहे. ऑब्झर्वर जो कुणी असेल त्याच्यापासून खूप कमी अंतरावर असणारा आणि विच इज प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द पेपर, हा पेपरच्या वरती असेल अपसाईडला. डॅश म्हणजेच बिलो द पेपर आणि नॉर्मल लाईन्स मीन्स इन द प्लेन ऑफ द पेपर. सो अशा पद्धतीचं रिप्रेझेंटेशन असतं ज्याला आपण म्हणतो वेज फॉर्म्युला, ज्याच्यामध्ये 2 वेज लाईन यूज केलेले असतात. वन इज सॉलिड वेज लाईन आणि दुसरी असते डॅश वेज लाईन. नाउ सेकंड जे रिप्रेझेंटेशन आहे दॅट इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑर दी क्रॉस फॉर्म्युला. ओके, जसं आपण वेज फॉर्म्युलामध्ये 2 सॉलिड आणि डॅश वेज लाईन बघितल्या, तसं फिशर प्रोजेक्शनमध्ये म्हणजेच क्रॉस फॉर्म्युला जो आहे इथे सुद्धा आपण डॅश लाईन यूज करतो आणि वेज जी काय आहे सॉलिड वेज लाईन ती सुद्धा यूज करतो, पण इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं त्याचं रिप्रेझेंटेशन असणार आहे. So in this representation, a 3-dimensional molecule is projected on plane of paper. A Fisher projection formula can be drawn by visualizing the molecule with its main carbon chain vertical. म्हणजे जे काही स्ट्रक्चर आपल्याकडे मॉलिक्युलचं असणार आहे त्याची मेन कार्बनची चेन जी असेल, मेन चेन जी आहे, बेसिक चेन ज्याला आपण म्हणतो, ती आपण व्हर्टिकली रिप्रेझेंट करणार आहोत, म्हणजे उभी अशी. And each carbon on the vertical chain is represented by a cross. आणि देन कार्बनला त्या अटॅच असणारे जे काही दुसरे ॲटम्स असतील ते आपण क्रॉसने रिप्रेझेंट करणार आहोत. ओके, सो यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन अशा 2 लाईन असतील बिकॉज आपण क्रॉस ड्रॉ करतोय. ओके, एक उभी लाईन असणार आहे आणि एक आडवी लाईन असणार आहे. हॉरिझॉन्टल म्हणजेच काय, जी आडवी लाईन असेल ती, तर ती आडवी लाईन जी आहे त्याच्यावरती आपण जे काय ॲटम्स दाखवणार आहोत ते नेमके काय असतील, दॅट रिप्रेझेंट दी बॉन्ड्स विच आर प्रोजेक्टिंग अप फ्रॉम दी कार्बन. मग द बॉन्ड्स विच आर प्रोजेक्टिंग अप फ्रॉम दी कार्बन जे असतात ते आपण कशाने रिप्रेझेंट करतो, तर सॉलिड वेजने. आपण वेज फॉर्म्युलामध्ये बघितलं जे काय अपसाईडला असतील ते आपण सॉलिड वेजने दाखवतो, म्हणजेच आपण हॉरिझॉन्टल लाईन जी आहे तिथे सॉलिड वेज दाखवणार आहोत. आणि याच्या उलट एक्झॅक्टली अपोजिट व्हर्टिकल लाईन्स रिप्रेझेंट दी बॉन्ड्स गोईंग बिलो दी कार्बन, म्हणजे बिलो दी पेपर किंवा बिलो दी कार्बन जे बॉन्ड्स आहेत ते आपण दाखवतो डॅशनी. सो डॅश लाईन म्हणजे आपण व्हर्टिकली दाखवणार. ओके, सो वी विल सी बाय शोईंग सम एक्झाम्पल. सो हे एक एक्झाम्पल आहे विच इज द फिशर प्रोजेक्शन किंवा क्रॉस फॉर्म्युला. सो अशा पद्धतीने सुद्धा काही स्ट्रक्चर्स आपण लिहितो. COOH हा एक फंक्शनल ग्रुप आहे ॲसिडसाठीचा.
हायड्रोजन माहिती आहे आपल्याला, OH हा सुद्धा एक फंक्शनल ग्रुप आहे, हायड्रॉक्सी ग्रुप. आणि CH3 म्हणजेच मिथिल ग्रुप आहे. आणि हा क्रॉस जिथे इंटरसेक्ट होतो तो म्हणजे हा सेंट्रलचा पार्ट, आणि हा पार्ट म्हणजेच काय असणार आहे तर कार्बन. इथे कार्बन असणार आहे आणि त्या कार्बनला अटॅच असणारे हे 4 बॉन्ड्स, एका साईडला COOH ग्रुप अटॅच आहे, दुसरीकडे हायड्रोजन अटॅच आहे, थर्ड साईडला मिथिल ग्रुप आहे आणि चौथ्या साईडला OH हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच आहे. सो हे स्ट्रक्चर आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ओके, हा फिशर प्रोजेक्शन आहेच, पण याला अजून आपण जे काय सॉलिड वेज आहे किंवा डॅश वेज आहे त्या पद्धतीने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. तर आपण इथेच डिस्कस केलं होतं की हॉरिझॉन्टल लाईन्स काय असतील आणि व्हर्टिकल लाईन्स काय असतील. ऑलरेडी इथं आपण सांगितलं होतं की जी काय मेन कार्बनची आपली चेन असणार आहे ती आपण उभी व्हर्टिकली रिप्रेझेंट करतो. म्हणजेच इथं उभी जी काही लाईन असणार आहे ती म्हणजे आपली कार्बनची चेन असेल. जितके नंबर ऑफ कार्बन्स आपल्या स्ट्रक्चरमध्ये असणार आहेत ते सगळे आपण उभ्या लाईनवरतीच ड्रॉ करणार आहोत. सो हा आपला सेंट्रली प्लेस्ड कार्बन आहे, त्यानंतर दुसरा कार्बन अटॅच आहे तो सुद्धा व्हर्टिकली आहे, तिसरा कार्बन आहे तो सुद्धा व्हर्टिकलीच आहे. आणि मग या कार्बनला अटॅच असणारे दुसरे ग्रुप्स आपण काय करतो, याच लाईनवरती हॉरिझॉन्टली काढत असतो. सो हे एक सिंपल असं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये हा कार्बन आहे आणि त्याला 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत. सो व्हर्टिकल लाईन आपल्याला दाखवतो जी काय उभी लाईन आहे दॅट रिप्रेझेंट्स द बॉन्ड गोइंग बिलो दी कार्बन. म्हणजे इथं जे काय आपण दाखवणार आहोत बॉन्ड्स ते कसे असतील, बिलो दी प्लेन ऑफ दी पेपर किंवा बिलो दॅट कार्बन. त्यामुळे आपण ते दाखवतोय डॅश वेज स्ट्रक्चरने. आणि हॉरिझॉन्टल म्हणजेच आडवी लाईन जी दाखवतोय आपण तिथं असणारे हे जे ग्रुप्स आहेत म्हणजे हा हायड्रोजन ॲटम आणि हा हायड्रॉक्सी ग्रुप हे कसे आहेत तर विच आर प्रोजेक्टिंग अप फ्रॉम दी कार्बन, म्हणजे कार्बनच्या वरच्या साईडला आहेत म्हणून आपण ते सॉलिड वेजने रिप्रेझेंट केलेले. ओके, सो अनदर एक्झाम्पल याच्यामध्ये पण बघा सेम वे जे काय मेन कार्बन चेन आहे ते आपली व्हर्टिकलच आहे. हा कार्बन आहे, इथे सुद्धा कार्बन असणार आहे, इथे पण कार्बन असणार आहे आणि लास्ट वन असतो कार्बन. आणि या कार्बनला अटॅच असणारे अजून दुसरे ग्रुप्स आहेत हायड्रोजन हायड्रॉक्सी ग्रुप. सेम वे या कार्बनला अटॅच असणारे ग्रुप सुद्धा आहेत हायड्रोजन आणि हा हायड्रॉक्सी ग्रुप दॅट इज OH. मग हे आपल्याला जर सॉलिड अँड डॅश वेजमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर ही जी काय आपली व्हर्टिकल लाईन असणार आहे ती कशी असते, बिलो दी प्लेन असते म्हणून आपण तिथे डॅश वापरतो. आणि हे ग्रुप्स जे आहेत COOH ग्रुप आणि हा मिथिल हे बिलो दी प्लेन आहेत त्यामुळे आपण इथं डॅश लाईन यूज केली आहे. सेम वे जर हे हायड्रोजन बघितले आणि इकडचे हायड्रॉक्सी ग्रुप बघितली तर ते कसे असतात, हॉरिझॉन्टली प्लेस्ड असणारे ग्रुप्स हे अप साईडला असतात त्यामुळे आपण ते दाखवतो सॉलिड वेज लाईनने. सो सेम स्ट्रक्चर, फक्त आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टिकली जे काही ग्रुप्स आहेत ते आपण दाखवणार डॅश लाईनने आणि जे काही हॉरिझॉन्टल आपण दाखवतो तिथे आपण सॉलिड वेज लाईन यूज करायची. सो यालाच आपण म्हणतो फिशर प्रोजेक्शन किंवा क्रॉस फॉर्म्युला. अनदर वन स्ट्रक्चर आहे बघा, थोडंसं मोठं स्ट्रक्चर आहे. इथे सुद्धा मध्ये जिथे जिथे इंटरसेक्ट होतात लाईन तिथे सगळीकडे काय असणार आहे, कार्बन. देन वरती सुद्धा परत एक कार्बनच आहे CHO, हा एक अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. इथे कार्बन आहे त्याला एक हायड्रोजन अटॅच आहे, एक OH आहे, इथे पण OH हायड्रोजन हायड्रोजन OH हायड्रोजन OH आणि लास्ट अगेन CH2OH. सो याला सिम्पली आपल्याला जर या फिशर प्रोजेक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय होईल. सो दिस इज दी होमवर्क क्वेश्चन फॉर यू. ओके, फक्त काय करायचं आहे तुम्हाला, या स्ट्रक्चरपासून या स्ट्रक्चरमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. व्हेरी सिम्पल आहे. व्हर्टिकल लाईन जी आहे तिथे तुम्ही जे काय आपण डॅश वेज इथे दाखवले तसे ड्रॉ करा आणि जे काय हॉरिझॉन्टल आहेत तिथे तुम्ही सॉलिड वेज ड्रॉ करा. बाकी जे काय इथे स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे इथे CHO आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे OH, त्याची प्लेस आपल्याला चेंज करायची नाही आहे, फक्त सिम्बॉल इथले चेंज होतील आणि प्रत्येक ठिकाणी जिथं काही लाईन आपले इंटरसेक्ट होतील तिथे सगळीकडे कार्बन प्रेझेंट असेल. ओके, सो ट्राय इट. सो थर्ड मेथड आहे दॅट इज न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आपण आधीच 2 बघितले, वेज फॉर्म्युला.
सेकंड बघितलं फिशर प्रोजेक्शन, म्हणजे ते दोन्ही सुद्धा बऱ्यापैकी रिलेटेड होते बिकॉज दोन्हीमध्ये सॉलिड वेज आणि डॅश वेज अशा दोन लाईन्स आपण यूज केलेल्या. तसंच न्यूमन प्रोजेक्शन आणि पुढं जे आपण बघणार आहोत लास्ट त्या दोन्हीमध्ये सॉ हॉर्स प्रोजेक्शनमध्ये सुद्धा कनेक्शन आहे. जसं पहिल्या दोनमध्ये होतं तसंच नेक्स्ट तिसऱ्या आणि चौथ्या फॉर्म्युलामध्ये सुद्धा कनेक्शन आहे. ते कसं आहे आपण आधी बघूयात. फर्स्ट न्यूमन प्रोजेक्शन कसं असतं. So in this method, a projection of three-dimensional molecule on the plane of paper is drawn by visualizing the molecule by looking through a carbon-carbon single bond. And in such a case, the carbon-carbon single bond is not visible. तर न्यूमन प्रोजेक्शन मध्ये काय असतं, आपल्याला मॉलिक्यूल कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड जो काय असतो त्या बॉन्ड थ्रू आपल्याला त्या मॉलिक्यूलला व्हिज्युअलाइज करायचं आहे, म्हणजेच बघायचं आहे. आणि या केसमध्ये मग काय होतं, ज्यावेळी आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड थ्रू मॉलिक्यूलला ऑब्झर्व करत असतो तेव्हा जो काही बॉन्ड असेल कार्बन कार्बनमध्ये असणारा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजेच ती एक डॅश लाईन जी असते ती विजिबल होत नाही आपल्याला. फर्स्ट कार्बन आणि त्यानंतरचा जो काय सेकंड कार्बन असेल ते दोन कार्बन दिसतात, त्या कार्बनवरचे दुसरे ग्रुप्स आपल्याला दिसतील, पण कार्बन कार्बनमधला बॉन्ड आपल्याला व्हिज्युअलाइज होत नाही. तर ते कशा पद्धतीने होत नाही आपण बघूयात. तर यामध्ये दोन प्रकारचे कार्बन असतात, एक फ्रंट कार्बन आहे आणि दुसरा रेअर कार्बन. रेअर कार्बन म्हणजेच काय, फ्रंट कार्बनच्या बॅक साईडचा, बरोबर. फ्रंट म्हणजे अगदी समोर तुम्हाला जो दिसतोय तो कार्बन आणि रेअर कार्बन म्हणजेच त्याच्या बॅक साईडला दिसणारा कार्बन. ओके. फ्रंट कार्बन रिप्रेझेंटेड बाय अ पॉइंट. जो काय पहिला सुरुवातीचा कार्बन आहे तो एका पॉइंटने आपण दाखवतो आणि रेअर कार्बन म्हणजेच बॅक साईडचा कार्बन आपण दाखवतो बाय अ सर्कल अराउंड इट. म्हणजे एक डॉट म्हणजे पहिला कार्बन आणि त्या डॉटच्या सराउंडिंगला जे काही सर्कल आपण ड्रॉ करणार आहोत दॅट इज सेकंड कार्बन म्हणजेच बॅक साईडचा कार्बन असेल. द रिमेनिंग 3 bonds at each of these 2 carbons are drawn like spokes of a wheel. मग कार्बन कार्बनमध्ये ऑलरेडी एक बॉन्ड असणार आहे, कार्बनची व्हॅलन्सी असते 4, म्हणजेच आपल्याला अजून 3 बॉन्ड्स कार्बनला ड्रॉ करावे लागणार आहेत. तर ते 3 बॉन्ड्स आपण ड्रॉ करतो कसे, एखाद्या व्हीलला जसे काय स्पोक्स असतात, ओके, व्हीलचा असणाऱ्या स्पोक सारखे आपण ते ड्रॉ करणार आहोत. ओके. सो सी दिस 2 इमेजेस. या दोन ज्या इमेजेस आहेत त्या काय आपल्याला दाखवतात तर न्यूमन प्रोजेक्शन. न्यूमन प्रोजेक्शनमध्ये आपण डिस्कस केलं काय तर फ्रंट कार्बन असतो जो आपण एका पॉईंटने दाखवतो आणि त्याच्या बॅक साईडचा जो रेअर कार्बन आहे तो आपण दाखवतो सर्कल अराउंड इट. ओके. म्हणजे हा जो काही पॉईंट आहे तो असेल आपला पहिला कार्बन आणि त्यालाच अटॅच असलेला दुसरा कार्बन म्हणजेच हा सर्कल. फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा इथेनचं स्ट्रक्चर. इथेन आपल्याला माहिती आहे 2 नंबरचा अल्केन आहे CH3 ज्याच्यामध्ये 2 कार्बन असतात आणि 6 हायड्रोजन असतात. मग 2 कार्बनमध्ये सुद्धा बॉन्ड असतोच, पण जसं आपण डिस्कस केलं की 2 कार्बनमध्ये असणारा बॉन्ड याच्यामध्ये विजिबल होत नाही, कारण आपण पुढून ते स्ट्रक्चर पाहतोय, व्हिज्युअलाइज करतोय. ओके. जस्ट इमॅजिन दॅट यू आर व्हिज्युअलायझिंग दिस स्ट्रक्चर्स, इथेन स्ट्रक्चर्स थ्रू दी कार्बन कार्बन बॉन्ड. तुम्ही पुढून ते बघताय असं इमॅजिन करा. तर तुम्हाला काय दिसेल, फक्त पहिला एक कार्बन आहे त्याला 3 ग्रुप्स अटॅच आहेत, त्याच्या मागे अजून एक कार्बन आहे त्याला 3 ग्रुप अटॅच आहेत, त्याच्यामध्ये असणारा बॉन्ड आपल्याला नाही दिसणार आहे. त्यामुळे आपण फक्त काय करतो, हा एक पहिला कार्बन ड्रॉ करतो, त्याला अटॅच असणारे हे 3 ग्रुप्स. अँड सेम वे सेकंड कार्बन आपण सर्कलने ड्रॉ केला आणि त्याला अटॅच असणारे ग्रुप्स आपण हे ग्रीन कलरने दाखवलेत. ओके. ते आपण सेंटरपर्यंत नाही घेणार आहोत बिकॉज सेंटरचा कार्बन आपला पहिला कार्बन आहे आणि त्याचे हे ब्लू जे बॉन्ड्स आहेत ते, आणि दुसरा कार्बन आपला रेड कलरचा आहे त्यामुळे त्याचे बॉन्ड्स असतील ग्रीन कलरचे. त्यामुळे ओव्हरलॅप झालेलं स्ट्रक्चर असतं, पण मी फक्त थोडंसं साईडला घेऊन ते बॉन्ड्स दाखवलेत. जर फॉन्टने तुम्ही ऑब्झर्व केलं तर एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेलं दिसतं आपल्याला, पण तुम्हाला कळावे यासाठी मी थोडासा गॅप सोडलेला आहे बॉन्ड्समध्ये. आणि हेच स्ट्रक्चर जर आपण पूर्ण असं डिग्रीमध्ये जर रोटेट केलं, ओके, एक पर्टिक्युलर अँगलनी रोटेट केलं तर आपल्याला कसं दिसेल बघा. हे जे काय बॅक साईडच्या कार्बनचे बॉन्ड्स आहेत ते थोडेसे इन्क्लाइन होतील. ओके. म्हणजे हे पहिल्या कार्बनचे 3 बॉन्ड्स आणि हा जो काय दुसरा कार्बन आहे त्याचे 3,
म्हणजेच हा जो काय पहिला शेप आहे तो एक्झॅक्ट आपल्याला उलट वाय जसा आपण काढतो तसं दिसतं, आणि हा जो आहे तो ॲज इट इज स्ट्रेट वायचं स्ट्रक्चर, म्हणजे एक उलट वायचं स्ट्रक्चर आणि एक सरळ असं. सो या दोन इमेजेसला सुद्धा आपण वेगवेगळी नावं देतो, कन्फर्मेशन्स ज्याला आपण म्हणतो. एक असतं इक्लिप्स्ड कन्फर्मेशन आणि दुसरं असतं स्टॅगर्ड कन्फर्मेशन्स. त्याचे डिटेल्स आपल्याला नाही आहेत, पण पुढच्या इमेजेसमध्ये मी सांगेन इक्लिप्स्ड काय आहे, स्टॅगर्ड काय आहे. ओके, सो कन्सिडर करा इथेनचं स्ट्रक्चर मी सांगितल्याप्रमाणे CH3CH3. ओके, सपोज करा की तुम्ही ते स्ट्रक्चर फ्रंटमधून बघताय, जसं की मी सांगितलं की ओव्हरलॅप झालेलं असतं, त्यामुळं हा सेंट्रलचा कार्बन, त्याला अटॅच असणारे 3 हायड्रोजन्स, आणि सेम स्ट्रक्चर मागे आहे दुसरा कार्बन आणि त्याचे 3 हायड्रोजन्स, पण अगदी ओव्हरलॅप आहे त्यामुळे आपल्याला ते कम्प्लीट दिसत नाही. पण तेच जर आपण मागचा कार्बन थोडासा रोटेट केला तर आपल्याला त्याचे सुद्धा 3 वेगळे वेगळे हायड्रोजन्स दिसतात. ओके, 3 हायड्रोजन फ्रंट कार्बनचे आणि 3 हायड्रोजन रेअर म्हणजेच बॅक साईडच्या कार्बनचे. सो अशा 2 पद्धतीने आपण न्यूमन प्रोजेक्शन ड्रॉ करू शकतो. ओके, इथे जास्त क्लिअर होईल बघा. इमेज तीच आहे, इथेन मॉलिक्यूलचीच आहे. हा सेंट्रलचा कार्बन आहे, व्हाईट कलरचे 3 हायड्रोजन, आणि याच्याच बॅक साईडला दुसरा अजून एक कार्बन आपला असतो, त्याचे हे 3 रेड हायड्रोजन्स. ओके, हा सेंट्रलचा पॉईंट म्हणजे फ्रंट कार्बन, त्याचे 3 रेड हायड्रोजन्स आहेत, आणि हे व्हाईट आहेत ते बॅक साईडचे. ओके, इक्लिप्स्ड कशाला म्हणायचं आणि स्टॅगर्ड, जसं फर्स्ट मी सांगितलं ओव्हरलॅप होणारी जी काही इमेज असते ती ओव्हरलॅप होणारी इमेज. ओके, हे स्ट्रक्चर आहे आपलं इथेनचं. इथे आपण सॉलिड वेज लाईन सुद्धा ड्रॉ केलेल्या आहेत, डॅश वेज, आणि जर या अँगलमधून तुम्ही बघत असाल तर असं एक स्ट्रक्चर आपल्याला मिळतं, म्हणजे अगदी ग्रुप्स एकमेकांवरती ओव्हरलॅप आहेत. तर याला म्हणायचं इक्लिप्स्ड कन्फर्मेशन, म्हणजे जे काय पहिल्या कार्बनचे ग्रुप्स आहेत ते सगळे आणि बॅक साईडचे ते एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेले दिसतात जर आपण समोरून बघितलं तर अशा स्ट्रक्चरला आपण म्हणतो इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. आणि याच्या उलट जर तेच स्ट्रक्चर आहे, फक्त इथे बघा सॉलिड लाईन आणि डॅश लाईनमध्ये फरक आहे, म्हणजे जे हायड्रोजन्स इथे खालच्या साईडला आपण दाखवलेत तेच इथे थोडेसे वरती दाखवलेत, म्हणजे पोझिशन चेंज आहे ग्रुपची. हायड्रोजन जे काय ॲटम्स प्रेझेंट आहेत त्या हायड्रोजनची पोझिशन चेंज झालेली आहे, त्यामुळं जरी आपला पॉईंट इकडून बघण्याचा बरोबर असला तरी हायड्रोजनचे पोझिशन चेंज झाल्यामुळे आपल्याला एक वेगळं स्ट्रक्चर मिळतं. इथेन मॉलिक्युलच असणार आहे, पण इथे जी काय अरेंजमेंट आहे हायड्रोजन ॲटम्सची, इथे बघा सॉलिड वेज खाली आहे आणि हा डॅश वेज त्याच्यापेक्षा खाली, पण इथे डॅश वेज वरती गेलाय म्हणजे हा हायड्रोजन वरती गेलाय आणि हा सुद्धा. त्यामुळं ही इमेज मूव्ह केली तर आपल्याला अशा पद्धतीने इमेज दुसरी मिळू शकते. मग याला इकडून तुम्ही जर बघितलं तर ओव्हरलॅपिंग स्ट्रक्चर दिसेल, आणि ही इमेज जर तुम्ही ऑब्झर्व केली तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर मिळतं. म्हणजे पहिलं जे काय आहे कार्बन तो आपल्याला सरळ वायमध्ये दिसेल आणि दुसऱ्या कार्बनच्या ॲटम्स म्हणजे उलट वायचं स्ट्रक्चर. याला आपण म्हणतो स्टॅगर्ड कन्फर्मेशन. सो न्यूमन प्रोजेक्शनमध्ये 2 कन्फर्मेशन मिळतील. एक आहे इक्लिप्स्ड, दॅट इज कम्प्लीट ओव्हरलॅपिंग स्ट्रक्चर, आणि ते जर आपण थोड्याशा अँगलमध्ये रोटेट केलं तर स्टॅगर्ड कन्फर्मेशन. प्रोपेन सेम वे आपण बघू शकतो. प्रोपेन आहे आपल्याकडे CH3 CH2 CH3, ते पण त्याच पद्धतीने आपल्याला मांडायचं आहे. हे स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे, म्हणजे हा सेंट्रलचा कार्बन C, त्याचे 2 हायड्रोजन्स CH2, बॅक साईडचा कार्बन त्याचे 3 हायड्रोजन्स CH3, आणि हा स्टार्टचा CH3 ग्रुप, म्हणजे हा CH3 ॲज इट इज. त्यानंतरचं CH2 आहे ते आपण इथे दाखवलं, हा कार्बन आणि हे 2 हायड्रोजन, आणि हा एंडचा CH3 म्हणजे हा सर्कल कार्बन आणि त्याचे 3 हायड्रोजन्स. आणि हेच जर आपण थोडंसं रोटेट केलं तर ओव्हरलॅप होईल, तर ज्याला आपण म्हणतो इक्लिप्स्ड कन्फर्मेशन ऑफ प्रोपेन.
आणि लास्ट पॉइंट जो काय आहे किंवा लास्ट मेथड आहे आपली ती आहे सॉ-हॉर्स प्रोजेक्शन किंवा ज्याला आपण म्हणतो आयन किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. सॉ-हॉर्स प्रोजेक्शन हे बऱ्यापैकी न्यूमन प्रोजेक्शनला कनेक्ट करणार आहे. मी आधीच सांगितले जे काय आपण इक्लिप्स्ड ड्रॉ करतो किंवा स्टॅगर्ड कन्फर्मेशन ड्रॉ करतो सेम स्ट्रक्चर असतं, फक्त डिफरन्स काय येतो बघा. इन दिस रिप्रेझेंटेशन CC सिंगल बॉन्ड म्हणजेच कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय अ लॉंग स्लांटिंग लाईन. म्हणजे न्यूमन प्रोजेक्शनमध्ये आपल्याला कार्बन कार्बनमधला बॉन्ड दिसत नाही, पण त्याला अटॅच असणारे ग्रुप्स दिसतात. पण या उलट सॉ-हॉर्स प्रोजेक्शनमध्ये काय होतं, कार्बनचे ग्रुप्स तर दिसतातच, पण कार्बन कार्बनमधला बॉन्ड सुद्धा दिसतो आणि तो आपण रिप्रेझेंट करतो एका लॉंग स्लांटिंग लाईनने. म्हणजे एक तिरकी लाईन असते आणि जी लॉंग असते. बॉन्ड आपण जनरली छोटे छोटे ड्रॉ करत असतो की नाही, पण इथे दाखवताना कार्बन कार्बनमधला बॉन्ड हा कसा असतो, थोडासा लॉंग डिस्टन्सवरती आणि स्लांटिंग म्हणजेच तिरकी लाईन असते. सो लोअर एंड ऑफ दी लाईन म्हणजेच काय, फ्रंट कार्बन. जे काय लोअर एंडला आपण दाखवणार तो पहिला कार्बन, अप्पर एंडला असेल तो दुसरा कार्बन म्हणजेच रेअर कार्बन. आणि रिमेनिंग 3 बॉन्ड जे असतील ॲट द 2 कार्बन्स आर शोन टू रेडिएट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह कार्बन्स. रिमेनिंग जे असतील ते आपण दाखवतो त्या कार्बनला कनेक्ट केलेले. आणि CC बॉन्ड फक्त इलॉंगेटेड असतो. सो सी दिस इमेज, म्हणजे हेच स्ट्रक्चर आहे, फक्त वेगळ्या अँगलने घेतलेलं आहे. हे स्ट्रक्चर बघूया म्हणजे आपल्याला कळेल. इथे सुद्धा सेम वे आपण इथेन घेऊ शकतो. हा कार्बन त्याचे 3 हायड्रोजन CH3, हा रेडवाला कार्बन त्याचे 3 हायड्रोजन CH3. म्हणजे इथे स्ट्रक्चर आपल्याला दिसणारच आहे, फक्त हा बॉन्ड आपण इलॉंगेट करून दाखवतो. सॉ-हॉर्स प्रोजेक्शनमध्ये काय फरक असतो, फक्त आहे असं न्यूमनचं स्ट्रक्चर जे आपण इक्लिप्स दाखवतो किंवा स्टॅगर्ड, फक्त कार्बन कार्बनचा जो बॉन्ड तिथे इनविजिबल असतो तो इथे आपल्याला विजिबल असणार आहे. म्हणजेच अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर ड्रॉ करतो सॉ-हॉर्समध्ये. फ्रंट कार्बन त्याचे जे काही ग्रुप्स अटॅच असतील ते, त्यानंतर हा कार्बन आणि हा जो काही सेकंड कार्बन आहे त्यामधला बॉन्ड आपण इलॉंगेटेड दाखवतो, म्हणजेच थोडीशी जास्त मोठी लाईन आणि तिरकी लाईन ज्याला आपण स्लांटिंग म्हणतो. ओके, त्यामुळं हा बॉन्ड थोडासा तिरका काढायचा आणि थोडीशी मोठी लाईन ड्रॉ करायची आणि मग त्याचे जे काही ग्रुप्स असतील ते. इथं इथेनचं स्ट्रक्चर आहे त्यामुळे हायड्रोजन आहेत, पण जर वेगळा मॉलिक्यूल असेल तर हे ग्रुप्स जे आहेत साईडचे ते चेंज होऊ शकतात. हायड्रोजनच्या ऐवजी तिथे वेगळे ग्रुप्स पण येऊ शकतात, मिथिल पण येऊ शकतो, OH पण येऊ शकतो. जसं स्ट्रक्चर असेल त्यानुसार हे ग्रुप्स आपण चेंज करू शकतो, पण बेसिक लाईन्स ज्या आहेत त्या याच राहतील. तर इथे जर सपोज आपण हे स्ट्रक्चर बघितलं तर बघा, हा जो आहे तो उलट Y आहे आणि इथे आहे तो सरळ Yचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे जसं आपण बघितलं होतं स्टॅगर्ड कन्फर्मेशन. ओके, सो सॉ-हॉर्स प्रोजेक्शन, स्टॅगर्ड, इक्लिप्स्ड म्हणजेच न्यूमनची प्रोजेक्शन आणि फिशर प्रोजेक्शन या एकाच डायग्राममध्ये आपल्याला सगळं क्लिअर होईल. सॉ-हॉर्स प्रोजेक्शन म्हणजेच काय, तिरकी लाईन आहे कार्बन कार्बनमधली आणि त्या कार्बनला अटॅच असणारे हे ग्रुप्स. म्हणजे हे स्ट्रक्चर कशाचं आहे बघा, हा एक कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन आणि हा चौथा कार्बन. म्हणजे ब्युटेनचं स्ट्रक्चर आहे. CH3, त्यानंतर CH2, CH2, CH3 असे 4 कार्बन असलेला अल्केन म्हणजे ब्युटेन आहे. त्याचं सॉ-हॉर्स प्रोजेक्शन. सेम जर आपल्याला ते न्यूमनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2 पद्धतीने, एक तर स्टॅगर्ड म्हणजे एक सरळ Y दुसरा उलट Y, इक्लिप्स्ड म्हणजे ओव्हरलॅपिंग स्ट्रक्चर, पहिला कार्बन दुसरा कार्बन ओव्हरलॅप होतोय. इथे सुद्धा 2 मिथिल ग्रुप, उरलेले हायड्रोजन, 2 मिथिल ग्रुप आहेत, उरलेले हायड्रोजन. आणि त्याचं फिशर प्रोजेक्शन म्हणजेच काय, क्रॉसमध्ये काढतो आपण स्ट्रक्चर. मिथिल ग्रुप जी काय मेन कार्बन चेन असते आपण व्हर्टिकली घेतो, त्यामुळे 4 कार्बन एकाच लाईनमध्ये, हा कार्बन दुसरा तिसरा चौथा आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन. हे सुद्धा सेम एकाच स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कळेल की वेज फॉर्म्युला काय आहे, सॉ-हॉर्स काय आहे, न्यूमन काय आहे. हे इथेनसाठीचं आहे. फर्स्ट वेज आणि डॅश आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे
की डॅश लाईन आपण कशासाठी दाखवतो, जे कार्बन्स बिलो दी पेपर आहेत आणि सॉलिड जे अप साईडला आहेत. सो रेड मीन्स ऑन दी प्लेन ऑफ दी पेज, जे काही रेड लाईन्स आहेत नॉर्मल लाईन्स आहेत. ब्लू स्टिकिंग आउट ऑफ दी प्लेन म्हणजेच सॉलिड, आणि पर्पल इन टू दी प्लेन. सॉ हॉर्समध्ये फक्त ही मधली जी लाईन आहे कार्बन कार्बनचा बॉन्ड इलॉंगेटेड असेल, थोडी जास्त मोठी, आणि बाकीचे ग्रुप्स ॲज इट इज. आणि न्यूमनमध्ये काय होईल ते फक्त सर्कलमध्ये आणि पॉईंटमध्ये कार्बन्स कन्वर्ट होतील. ओके. सो आय होप 4 ज्या काही या मेथड्स बघितल्या आपण, वेज फॉर्म्युला, देन फिशर प्रोजेक्शन बघितलं, न्यूमन आणि लास्ट सॉ हॉर्स प्रोजेक्शन, अशा 4 मेथड्समध्ये आपण एखादा मॉलिक्यूल 3 डायमेन्शनलमध्ये डिस्क्राईब करू शकतो. फक्त थोडाफार फरक आहे. पहिल्या 2 मेथड सिमिलर आहेत, त्यानंतरच्या 2 सिमिलर आहेत, त्यामध्ये बऱ्यापैकी सिमिलॅरिटीज आहेत. फक्त मेथडमध्ये काय काय यूज केलं आपण ते लक्षात ठेवा. सॉलिड वेज कुठे यूज करायचा, डॅश वेज कुठे यूज करायचा, इलॉंगेटेड लाईन कशामध्ये असते, स्टॅगर्ड कन्फर्मेशन काय असतं, इक्लिप्स्ड काय असतं. इक्लिप्समध्ये ओव्हरलॅपिंग असतं, स्टॅगर्डमध्ये एक वायचं स्ट्रक्चर मिळतं आपल्याला, एक सरळ असतो दुसरा उलट असतो. सो या मेथड्समध्ये आपण 3D मॉलिक्युल्स ड्रॉ करू शकतो. त्याचे हे प्रोजेक्शन्स म्हणतो आपण. मेथड्स म्हणजेच काय आहेत किंवा फॉर्म्युला म्हणजेच काय, प्रोजेक्शन्स. 3D मध्ये मॉलिक्यूल ड्रॉ करण्यासाठीचे प्रोजेक्शन्स. सो 4 मेथड्स आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आपला क्लासिफिकेशन असणार आहे. सो वी विल कंटिन्यू दॅट पॉईंट इन दी नेक्स्ट लेक्चर.